अलीकडे माझी पायलटची सीट बदलली असली तरी विकासाचं विमान हे कायम तेच आहे आणि आम्ही त्याच गतीने पुढे जात आहोत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात 2014 ते 2019 या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामं झाली होती। मात्र मधल्या काळात अचानक आलेल्या सरकारने अनेक योजना बंद करण्याचं काम केलं। पण 2022 साली जनतेच्या मनातलं महायुतीचं आपलं सरकार आलं आणि पुन्हा या सगळ्या विकास कामांना गती मिळाली। त्यामुळे अतिशय कमी वेळात आपण अमरावती विमानतळाचं काम हे खऱ्या अर्थानं सुरू करू शकलो। त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार येण्यापूर्वी आपण पाहिलं असेल की अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद पडल्या होत्या, विकास कामं ठप्प होती। पण त्यानंतर विमानाचा पायलट मी होतो आणि को पायलट देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे होते। मात्र आता देवेंद्रजी पायलट आहेत आणि आम्ही दोघं को पायलट असल्याची विनोदी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। अमरावती येथे विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। पायलटची सीट बदलली असली तरी विकासाचं विमान कायम त्याच स्पीडने पुढे जात आहे। आम्ही त्याच गतीने जनतेला पण पुढे नेत आहोत, कारण आमचं इंजिन बदललेलं नाही। मुंबई समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत असताना अनेकांनी त्या विकास कामाला विरोध केला। त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते, तर मी त्या विभागाचा मंत्री म्हणून काम पाहत होतो। अनेकांनी विकास विरोधी भूमिका घेतली होती, मात्र आम्ही ते काम करून हा महामार्ग विकासाचा महामार्ग असल्याचं सिद्ध करून दाखवलं। समृद्धी महामार्गाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मी रस्त्यावर उतरून ग्राउंड लेवलला काम केलं आणि ते काम पूर्णपणे करून दाखवलं। मुंबईतील कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, नवी मुंबई विमानतळ असेल, अशा अनेक विकास कामांना आम्ही गेल्या 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये मार्गी लावलेलं आहे आणि काही कामं पूर्ण पण केली आहेत। समृद्धी महामार्गात काही लोकांनी आपली आडमुठी भूमिका घेतली होती। आधीचे लोक हे सत्तेत होते, त्यांना केवळ अडचणीचा पाडा हा पाठ होता, विकासाचा पाडा त्यांना पाठच नव्हता, माहीतच नव्हता। विरोधक आपल्याबाबत अफवा पसरत आहेत, पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। टप्प्याटप्प्याने या सगळ्या योजना सुरू करू। आमचं सरकार हे डबल इंजिन सरकार आहे। आगामी काळात मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अजून काम आम्हाला करता येईल किंवा आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये पालघर येथे सुद्धा नवीन विमानतळ करत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना केली होती। अशा प्रकारे या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। अशाच प्रकारे रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।